जय शिवशंकर, ओम नमः शिवाय। आपण सध्या आहोत कपिलधारमध्ये। कपिलधार मन्मथ स्वामी यांना अनुभवण्यासाठी, त्यांची प्रचिती येण्यासाठी, शिवशंकर यांची दिव्य अनुभूती येण्यासाठी आपण कपिलधारला यायला हवं। त्यांचे विचार कार्य काय आहेत ते जाणून घेण्यासाठी इथं आपण यायला हवं। मन्मथ स्वामी यांनी जे लेखन केलेलं आहे ते नेमके कुठले आहेत याबाबतची अधिक माहिती तुम्हाला मिळणार आहे। माझे ज्येष्ठ मित्र आणि माझे गुरु असलेले डॉक्टर सतीश साळुंके सर, जे बीडला आहेत, ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक आहेत, त्यांनी बीड जिल्ह्याचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास हे पुस्तक लिहिलं आहे। हे ते पुस्तक आणि या पुस्तकामध्ये मन्मथ स्वामी यांची माहिती जी आहे ती मी आपल्याला वाचून दाखवतो आहे। आणि याच पुस्तकामध्ये मन्मथ स्वामी यांच्या पुस्तकांचा उल्लेख आहे। ती पुस्तकंसुद्धा मी प्राप्त केलेली आहेत आणि वाचत आहे। मन्मथ स्वामी यांच्याबाबत जी माहिती इथं आहे ती अशी आहे। बीड जिल्हा अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे। मध्ययुगात अनेक थोर संत विचारवंत या भूमीत होऊन गेले। त्यात एक वीरशैव धर्माला तात्विक बैठक देण्याचे मूलभूत काम करणारे संत शिरोमणी। प्लीज 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 काय होईल।